कारवेत विद्युत वाहिनीतील स्पार्किंगमुळे ऊस फडांना आग, 8 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. 32 एकर ऊस जळून खाक, ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे विद्युत वाहिनीतील स्पार्किंगमुळे ऊस फडांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत 8 शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. आगीचा फैलाव वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून इतर ऊस फड वाचवले. ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. शिणोळी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्किंग झाले. त्यामुळे पडलेल्या ठिणग्यामुळे ऊस पेटला आणि वाऱ्याच्या झोताने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत 32 एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत मनोहर महादेव तुपारे, सुबराव गुंडोपंत हरकारे, नारायण पांडुरंग गडकरी, तानाजी पांडुरंग गडकरी, बाळाराम गंगाराम गडकरी, शिवाजी लक्ष्मण गडकरी, ज्योतिबा लक्ष्मण गडकरी आणि प्रल्हाद ईश्वर गडकरी या 8 शेतकऱ्यांचे ऊस पूर्णतः जळून खाक झाले. गाव कामगार तलाठी श्रीमती कांबळे, वायरमन नवरंग कांबळे आणि ग्रामसेवक सुरेखा गिरबुआ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. या जळीतग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणाकडून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.